घराचं बजेट कमी पडत नाही, तर बजेटचं प्लॅनिंग कमी पडतं. फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे घर बांधताना अनावश्यक खर्च टाळता येईल. नमस्कार, मी इंजिनियर अक्षय गावंडे. जर तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम बजेटचं योग्य प्लॅनिंग करा आणि त्यासाठी या मी दिलेल्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम तुमचं फायनल बजेट हे निश्चित करा. किती स्वतःचे पैसे आहे, किती लोन आहे आणि जास्तीत जास्त किती खर्च करू शकता हे आधी लक्षात ठेवा. दुसरं, सिव्हिल आणि इंटेरियरसाठी स्वतंत्र बजेट ठेवा. अनेक घरमालक सिव्हिल कामाचं बजेट करतात, पण इंटेरियर, कंपाऊंड वॉल आणि गेट तसेच इलेक्ट्रिकल, प्लंबिंग आणि फर्निचरचा हा खर्चच विसरून जातात. तिसरे, एकूण बजेटपैकी किमान 10 ते 15% बजेट हा इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला काढून ठेवा, कारण बांधकाम करत असताना काही अनपेक्षित खर्च येणं हे साधारण गोष्ट आहे. चौथा पॉइंट, स्ट्रक्चर, इलेक्ट्रिकल आणि वॉटरप्रूफिंग यामध्ये कोणतीही तडजोड करू नका. या ठिकाणी वाचलेले पैसे भविष्यात दुरुस्तीवर अनेक पट जास्त खर्च आपल्याला पाडू शकतात. काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या इंजिनियरकडून डिटेल इस्टिमेट किंवा BOQ फायनल करून घ्या. यामुळे प्रत्येक खर्च हा आधी स्पष्ट होतो आणि खर्चावर नियंत्रण राहतं. या विषयासंदर्भात मी आणखी 10 मुद्दे खाली कॅप्शन मध्ये दिलेले आहे, ते नक्की वाचा. लक्षात ठेवा, मोठं बजेट असणं महत्त्वाचं नाही, योग्य बजेट प्लॅनिंग असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर माझी माहिती आवडत असेल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत योग्य कॉन्ट्रॅक्टर हा कसा निवडावा.